गाईज आम्ही चाललोय बाप्पा बघायला, सो तुम्ही पण रेडी राहा. ओके. गणपती दर्शनाला निघालोय आणि दर्शन चालू व्हायच्या अगोदर फोटोबा मग विठोबा करतायत. आता जाधव काकांकडे वडापाव खाऊन आणि त्यांच्याशी जरा चांगल्या गप्पा मारून निघालोय. तसं तर तुम्हाला यायचं असेल जाधव काकांकडे तर सकाळी 8:30 वाजता यांचं वडापावचं दुकान चालू होतं, ते रात्री 10 वाजेपर्यंत असतं. सो आता कुठे जायचा प्लॅन आहे आपला? आता किसननगरला जायचा प्लॅन आहे. तर किसननगरला जायचा प्लॅन आहे. गणपती अजून फिक्स नाही आहे. आता रस्त्यात जे दिसतील ते सगळे बघायचे. प्रथम मुजरा त्या देवाला ज्या देवामुळे माझ्या देवळात देव आहे. आता आम्ही आलो ठाण्याच्या राजाला. रात्रीचा 1 वाजला आहे, पण तुम्ही बघू शकता भाविकांची गर्दी अजूनसुद्धा. रात्रीच्या 1 वाजतासुद्धा प्रचंड गर्दी आहे. ठाण्याचा राजा 5 पखाडी. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन. हे विघ्नहर्ता हे बाप्पा विघ्नहर्ता. तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, चल ना दे ना इकडे. हॅलो, आपण आलोय काजूवाडीच्या राजाचं दर्शन घ्यायला आणि इथे तुम्ही बघू शकता रात्रीचे 1:30 वाजलेत आणि इथे खूप गर्दी जमली आहे आणि इथे तुमची वहिनी थोडी कॅमेरा शाय आहे. असो, गर्दीचं कारण असं होतं की काजूवाडीच्या बाप्पाचा सोहळा बदलून बाप्पाला सजवण्याचा कार्यक्रम चालू होता आणि आमचं भाग्य बघा, रात्री 1:30 वाजता आपल्या आवडत्या बाप्पाला सजताना बघायला मिळालं. म्हणतात ना की देवाची इच्छा असेल ना तर न मागता पण भरपूर गोष्टी मिळून, हे त्यातलंच आहे. आणि आम्हाला जे भाग्य लाभलं होतं ते आम्ही या व्हिडिओच्या मार्फत तुम्हालाही देतो. तर सर आपण काय म्हणता, पुढे कुठे जायचंय? आता आम्हाला रस्त्यात एक माणूस भेटला होता आणि सांगितलं की या रस्त्याला सरळ गेलात तर 2 गणपती बाप्पा लागतील. तर आता आपण त्या दोन्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन पुढे बघूया माझून किती करता येतात. आज 10चं टार्गेट आहे. 10 बाप्पांचं दर्शन घ्यायचं असा उद्देश मनात ठेवून त्या अनोळखी माणसाने सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढे पोहोचलो ओपनच्या राज्याचं दर्शन घ्यायला. मूर्ती जितकी सुंदर होती तेवढाच तिथल्या लोकांचा उत्साहही सुंदर होता. एक काकू बाप्पाला धूप दाखवत होत्या आणि सोबतच सुंदर अशी गाणी लागली. पुढे आम्ही गेलो शिवाईच्या राज्याचं दर्शन घेऊन आणि मूर्ती बघितल्यावर असं वाटलं बाप्पा स्वतः त्या अनोळखी माणसाच्या रूपात येऊन आम्हाला भेटायला बोलावून गेले. ही मूर्ती मला सर्वात जास्त आवडण्याचं कारण म्हणजे माझे शिव आणि माता शक्ती दोघांचंही दर्शन झालं.
बाप्पा मूषक सोबतच नंदी आणि सिंहाला सुद्धा सोबत घेऊन आले होते. या बाप्पाचं दर्शन घेऊन निघेपर्यंत रात्रीचे 2:30 वाजले. बाप्पा बघण्याचा उत्साह तेवढाच होता, पण वेळ कमी. यावर्षी नाही, पण पुढच्या वर्षी 10 नाही तर 20 बाप्पा बघण्याची उमेद मनात घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. तर गाईस अशा प्रकारे आम्ही हा व्लॉग एंड करू इच्छितो. आणि दादाने आम्हाला मस्त आईस्क्रीम दिलेली आहे. नाही, दादाने नाही दिली, दादा गरीब आहे, वहिनीने दिली. वहिनी आम्ही टोटलमध्ये बघितले आज 8 गणपती. सुंदर दर्शन झालं आमचं, मजा आली. काजूवाडीच्या गणपतीमध्ये तर फुल असं चरण दर्शन, फुल फोटो वगैरे काढायला मस्त होतं एकदम. खूप मजा आली. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये. अरे राहीलच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सगळ्यांना शेअर करा, लाईक करा हा व्हिडिओ, सबस्क्राईब करा ते तर मी आणि पुढच्या ब्लॉगमध्ये इंस्टाग्रामवर पण फॉलो करायला विसरू नका. बाय. ते 2 कार्टे. ते 2 काय बाय.